आपल्याला आली होती अनारशाची ऑर्डर, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं सामान भरायचं होतं. तर आम्ही डीमार्टला गेलो आणि डीमार्टला गेलो आणि तिथे आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न नाही खाल्लं असं कधीच होऊ शकत नाही. आम्हाला तिथले पॉपकॉर्न खूप आवडतात. तर घरी येऊन भूक लागलेली, भरपूर वेळ गेला मला डीमार्टमध्ये. तर घरी येऊन मला बनवायचा होता राईस. तर मी थोडा माझ्या पद्धतीने केला आहे. तर इथे मी काय केले, एक बटाटा उकडला आणि तो ना आता मी गॅसवरती थोडं तेल टाकून त्याला असंच करपवणार आहे थोडासा. त्याच्यानंतर आपण बिर्याणीला कसे तांदूळ उकड घेतो तशी उकड घ्यायची तांदळाची. त्याच्यानंतर आता हा बटाटा एकदम भारी करपलेला आहे मस्त. तर आता मला एक हळद मिठाचं आणि कोथिंबीरीचं ऑमलेट बनवून घ्यायचे. तर इथं मी ते अंडं फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळं हळद काय एवढी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स नाही झाली. तर मी आता मला ह्या अंड्याचे ना छोटे छोटे एकदम पीस हवेत, त्याच्यामुळं आता मी ते तळतच त्याला कट पण करणार आहे. ते दिसेलच आता तुम्हाला कसं करते मी ते. त्याच्यामुळं ती हळद होऊन गेली व्यवस्थित. आणि आमच्या इथं बांधकामाचे कामं चालू आहेत, एवढा आवाज असतो दिवसभर. व्हिडिओ एडिटिंगला मला टाईमच नाही भेटत. म्हणजे टाईम असतो पण ह्या आवाजामुळे इच्छाच होत नाही करायची. तरी पण मी ठरवलं की जाऊ दे, आता व्हिडिओ शूट केलेले आहेत हे तर टाकायला पाहिजे यूट्यूबवरती, कारण खूप दिवस झाले आपले व्हिडिओज वगैरे नाही आहेत. तर आता हे ऑमलेट रेडी झाले. अशा पद्धतीने तुम्ही राईस बनवा, खूप छान लागतो हा राईस, मला खूप आवडतो. याच्यामध्ये तुम्ही जर बटाटा नाही उकडला तरी पण चालतं, बटाटा कापून टाकला, अंडं नाही टाकलं तरीही चालतं. पण बटाटा, कांदा आणि टोमॅटो कापून टाकायचा, एक हिरवी मिरची. आता इथं बटाटा पण मस्त फ्राय झाला आहे, अंडं पण मस्त फ्राय झालं. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं मी. तर इथे मी लसूण घेतलेलं सोलून, हिरवी मिरची कापून घेतलेली, टोमॅटो घेतलेला आणि कोथिंबीर घेतलेली. तर आता हे मी सगळं तेलामध्ये टाकणार आहे. घरामधले तुम्हाला जे मसाले ॲड करायचे असतील ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपण दुकानातून फ्राय शेजवान काहीतरी असा मसाला आहे, मी तुम्हाला दाखवते पुढे. तो मसाला एक आणला आहे मी, 10 रुपयाचं एक पॅकेट भेटतं ते पण टाकायचं, त्याने खूप छान लागतो राईस. तुम्हाला जर असं काही कधी टेम्पटिंग खायची इच्छा झाली तर तुम्ही हा राईस बनवून नक्की खाऊ शकता. तर आता इथं मी कांदा पण टाकला आहे. आता हे मी सर्व परतून घेणार थोडा वेळ. त्याच्यानंतर मग मीठ मसाले सर्व टाकणार. तर मीठ मसाले सर्व ॲड करणार मी त्याच्यामध्ये. आणि मग आपण जे बटाटा घेतलेला आहे तो टाकायचा, अंडे ऑमलेट टाकायचं जे तळलेलं आहे आपण ते, भात टाकायचा आणि व्यवस्थित थोडा वेळ झाकण ठेवून होऊ द्यायचा आणि मग राईस रेडी. त्याच्यानंतर मी येताना मेथी आणलेली, तर ती मेथी मला हा निवडू लागतोय. तर त्याचा मी एक छोटासा एक व्हिडिओ शूट केला की तो मला कसा मदत करू लागतो. त्याला बरोबर निवडता येते मेथी, फक्त त्याला हे जे आपण पेंडी उघडतो ना त्याच्यातले एक एक त्याच्या हातामध्ये द्यावं लागतं, मग तो बरोबर देतो. आपण जर नाही दिलं त्याला ते घेता नाही येत त्याच्यामधून. खूप छान मदत करू लागतो तुम्हाला. आणि हा खूप गप्पा मारतो माझ्यासोबत, मी काहीही बोलत असले तरीही. दिवसभराचा माझा सगळा थकवा निघून जातो याच्या बोलण्याने. खूप छान वाटतं मला. काय जा तिकडे. मम्मी तर इथं आम्ही आणलेली सगळी भाजी निवडून व्यवस्थित ठेवली. आता आपल्याला अनारशाची ऑर्डर आलेली जसं की मी सांगितलं. तर त्याच्यासाठी मी तांदूळ भिजत घातलेले 4 दिवस. रोज मी पाणी बदलत होते त्या तांदळाचं. तर त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी जवळजवळ अर्धा पाऊण तास तांदूळ फॅनखाली असेच सुकत टाकलेले एका कपड्यावरती.
त्याच्यानंतर हे तांदूळ ना जास्त सुकू द्यायचे नाही, थोडेसे ओले पाहिजे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. चाळल्याने काय होतं की याच्यामधले जे काही मोठे तांदूळ वगैरे असतील ते बाजूला होतात, कारण मिक्सरमध्ये एवढं पण परफेक्टली बारीक नाही होत. तर बघा आता हे असं होत आहे सगळं. तर आता मी हे सर्व तांदूळ पिसून घेणार. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून हे आपल्याला परत एक दिवस तसंच ठेवून द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला याचे अनारसे करायचे आहेत. आणि याच्यामध्ये परफेक्शन खूप महत्त्वाचं असतं. एकही चूक झाली तरीही सर्व बनवलेलं पीठ ते तेलामध्ये आपण जेव्हा अनारसे सोडेल तेव्हा पूर्ण सगळं वाया जातं, काहीच राहत नाही. तर इथे ना मी काम करत होते, पण माझी तब्येत पण ठीक नव्हती. मला ना रांजणवडी झाली आहे, जे आता 2-3 महिने व्हायला आले. त्याची गाठ आहे माझ्या डोळ्याला, ती गाठ जातच नाही. त्याच्यामुळे मला बघायला वगैरे असं उन्हामध्ये वगैरे गेल्यावरती भरपूर त्रास होतो, दुखतं ते माझं डोळा. तर इथं आता मी सर्व तांदूळ पिसून घेतले. मध्ये मध्ये व्हिडिओ मी काय एवढा शूट नाही केला. त्याच्यानंतर मग गूळ मिक्स करून हे मी ठेवून दिलं आणि हा माझ्याशी गप्पा मारत होता. तर मी त्याला बोलत होते काय काय नाही. एकतर मिक्सर चालू होता आणि त्याच्या गप्पा पण चालू होता, तर त्याच्याशी मी गप्पा मारल्या व्यवस्थित. आता काही काही व्हिडिओज आपले शूट 1 ते 1.5 आठवड्यापूर्वीचे आहेत, त्याच्यामध्ये मिक्स काही काही आता रिसेंटलीचे आहेत. तर नवरात्र आली आहे, तुम्ही म्हणसाल की नॉनव्हेजचे व्हिडिओ टाकले, तर असं काही नाही आहे. हे व्हिडिओज आधी शूट झालेले आहेत, ते आत्ता मी अपलोड केलेत, बस फक्त एवढंच. आता त्याच्यानंतर हे व्यवस्थित सगळं मी पिसून घेतलं मिक्सरला. आणि आपल्याला गूळ मिक्स करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गूळ हा जेव्हा आपण किसतो, आता मी हे अर्धा किलोच्या तांदळाच्या मिश्रणाला आता मी हा पाऊण गूळ जसा लागेल तसाच किसला आहे आणि टाकला आहे, म्हणजे जास्त पण नाही. आता मला ह्या अर्धा किलोच्या मिश्रणाला मला जवळजवळ अर्धा किलोच गूळ लागला, त्याच्यातला थोडासा गूळ फक्त बाजूला राहिला आहे. थोडं सगळं मी लावून त्याच्यानंतर मग मिश्रण तुमचं पातळ होतं थोडंसं, नाहीतर मग ते कोरडंच राहतं. लक्ष द्यायचं की जास्त कोरडं पण नाही राहिलं पाहिजे, जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे. आता मी पुढे तुम्हाला पीठ दाखवेलच, कसं पीठ झालेलं दुसऱ्या दिवशी पूर्ण एक रात्र भिजून ते पीठ कसं झालेलं ते. आणि ह्या अनारसांसाठी मी वापरलेला तांदूळ आहे सोना मसुरी. तुम्ही राशनचा तांदूळही वापरू शकता, पण बेटर टेस्टसाठी जर तुम्ही ऑर्डर वगैरे घेत असाल त्याच्यासाठी सोना मसुरी तांदूळ खूप छान असतो. तो इडलीसाठी वगैरे वापरला जातो. तर इथे हा फिरत होता माझ्या पाठीमागे म्हणून मी त्याला लपवत होते. आता हे मी असे गोळे गोळे बनवून ना ठेवून देणार आहे रात्रभर, आणि मग दुसऱ्या दिवशी बनवणार मी अनारसे. ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आपलं पीठ एवढं छान भिजलेलं, एवढे छान अनारसे झालेले, एकदम खुसखुशीत. मी एक अनारसा खाऊन बघितला. आता आपलं हे पीठ जरा जास्तच झाले, म्हणजे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तांदूळ, तर हे पीठ आपलं 1 किलोचं झालं. तर आपल्याला ऑर्डर फक्त अर्धा किलोची आहे. तर याच्यातले आपण घरी खाण्यासाठी पण थोडे ठेवणार आहोत. जर आपल्याला ऑर्डर भेटली परत तर आपण परत बनवूया. फ्रेश बनवून देण्यात जी मजा आहे ती कशातच नाही आहे. जी काही आपल्याला ऑर्डर असेल, आता दिवाळीच्या फराळाची पण मी ऑर्डर घेते, तसं मी सगळ्या माझ्या कॉन्टॅक्टमधल्या सगळ्यांना सांगून तर ठेवले. बघू आता आपल्याला किती ऑर्डर येतात, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे आता मी व्यवस्थित थापलं. आता मी एक दाखवते तुम्हाला कसं थापायचं. आपल्याला हे पूर्ण हातावरती घेऊन नाही थापायचं, हे आपल्याला तळव्याचा आपला जो करंगळीच्या खालची जी जागा असते इकडे अंगठ्याच्या खालची, त्याच्यावरती बघा मी दाखवते. जसं आपल्याला पहिलं हे पीठ खूप रखरखीत असतं, पहिला गोल एक गोळा बनवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हा आपल्याला असा हातावरती थापायचा आहे आणि मग याच्यावरती खसखस वगैरे लावून मगच तळायचा. आणि तळताना पण एकदम मीडियमला गॅस ठेवायचा आहे, जास्त लो पण नाही आणि जास्त मोठा पण नाही गॅस ठेवायचा, मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा. आता ही खसखस आहे, खसखस मी जशी लागेल तशी लावते, कारण मी खाली आथरलेल्या
ह्याच्यावरती पण थोडीशी टाकलेली आणि वरतून पण अजून लावते. तर आता बघा हे तळल्यावरती किती छान दिसत आहे. तर चला बाय बाय.